पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या 2017च्या बजेटमध्ये शेतकरी, ग्रामीण विकास, उद्योग आणि नोकरदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेसाठी अनेक योजना आणि घोषणांचा पाऊस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी पाडलाय। 10 लाख कोटींच्या कृषी कर्जाची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे, तर येत्या 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। नोटाबंदीमुळे मेटाकुटीला आलेल्या छोट्या उद्योगांना आणि स्टार्टअपसाठी करात मोठ्या सवलतींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। छोट्या उद्योगांना करात 25% सूट, तर स्टार्टअप कंपन्यांना 7 वर्ष करात सूट देण्यात आली आहे। डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भीम ॲपच्या माध्यमातून शाळा कॉलेजेसची फी भरण्याची मुभा देण्यात आली आहे। तसंच यापुढे 3 लाखांवरील व्यवहार रोखीनं करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। हर किसी के सपने को साकार करने का ठोस कदम इस बजट में साफ साफ नजर आता है। इस ऐतिहासिक बजट के लिए वित्त मंत्री के साथ साथ उनकी पूरी टीम भी अभिनंदन के अधिकारी है। ये बजट देश के विकास के लिए पिछले 2.5 वर्ष में जो कदम उठाए गए, जो फैसले लिए गए और भविष्य में और मजबूती के साथ आगे बढ़ने के इरादों के बीच ये एक बहुत महत्वपूर्ण कड़ी है। इस बजट को मैं देख रहा हूं। सर्वसामान्य करदात्यांना अरुण जेटलींनी मोठा दिलासा दिलाय। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर यापुढे कोणताही कर भरावा लागणार नाही। 2.5 ते 5 लाखांपर्यंत उत्पन्नावरचा कर 10% थेट 5% आणताना 3.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 2,500ची कर देण्यात आली आहे। सवलतीतून होणारा तोटा भरून काढण्यासाठी 50 लाख ते 1 कोटी उत्पन्नाच्या करावर 10%, तर 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 15% अधिभार लावण्यात आलाय। राजकीय पक्षांना मिळणाऱ्या बेनामी देणग्यांवर निर्बंध लावण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केली। यापुढे राजकीय पक्षांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त निधी रोखीनं स्वीकारता येणार नाही, असं अर्थमंत्र्यांनी यंदाचं बजेट मांडताना स्पष्ट केलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं केलेल्या सूचनेनुसार जेटलींनी हा निर्णय घेतलाय, त्यामुळे राजकीय पक्षांच्या काळ्या पैशांना चाप लागेल असा अंदाज आहे। पहिल्यांदाच रेल्वे बजेटचा मुख्य बजेटमध्ये समावेश करण्यात आला। यंदा रेल्वेच्या स्वच्छतेवर आणि सुरक्षेवर भर देण्यात आलाय। रेल्वेसाठी बजेटमध्ये स्वतंत्रपणे 54,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर देण्यात आलाय। रेल्वे सुरक्षा कोष तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यापुढे IRCTCच्या वेबसाईटवरून तिकीट बुक करताना सेवा शुल्क लागणार नाही। स्वच्छ रेल्वेसाठी क्लीन माय कोच योजना तयार करण्यात आली। 2019 पर्यंत रेल्वेमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात येणार आहे। यंदाच्या बजेटमध्ये शैक्षणिकदृष्ट्याही विचार करण्यात आला आहे। त्यात 350 ऑनलाईन कोर्सेस सुरू करणार असल्याचं सांगण्यात आलं। तसंच उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी संयमी योजना राबवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। CBSE AICTE मध्ये प्रवेश परीक्षा नाही, तसंच IIT मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी नवी एजन्सी स्थापणार असल्याचंही बजेटमध्ये नमूद करण्यात आलं। अंगणवाड्यांसाठी 5,000 कोटींची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सांगितलंय। या बजेटमुळे काळ्या पैशांवर वेसण घालता येणार आहे। सर्व राजकीय पक्षांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। ये बहुत ऐतिहासिक और बहुत महत्वपूर्ण और देश की इकोनॉमी पर लॉन्ग टर्म पर उसके परिणाम देगा, ऐसा मुझे लगता है। पॉलिटिकल फंडिंग में भी अच्छा हुआ है, ट्रांसपेरेंसी आई है, इसमें नंबर 2 का पैसा देने की जरूरत नहीं है। और इसके बाद मुझे लगता है कि जो नंबर 2 के व्यवहार है वो भी बंद हो जाएगी, इससे डेमोक्रेसी मजबूत होगी। तो पॉलिटिकल फंडिंग की भी बात है, बाकी सभी राजनीतिक पार्टी ने उसको सपोर्ट करना चाहिए। अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेलं बजेट हे सर्वसामान्य आणि बहुजनांचं बजेट असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी जे सबका साथ सबका विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प नवभारताची निर्मिती करणारा आणि बहुजनांचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाने गरीब, शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक या प्रत्येकाकरता विकासाचं नवं दालन या ठिकाणी खुलं केलं आहे। खऱ्या अर्थानं सर्व लोकांना सोबत घेऊन विकासाचं जे स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पाहिलं होतं, सबका साथ सबका विकास, ते या अर्थसंकल्पानं होताना आपल्याला दिसतंय।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय बजेटवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरवर्षी बजेट मांडण्याची गरजच काय असा सवाल त्यांनी केला आहे. आज तक कभी शायद ऐसे नहीं हुआ था कि किसी भी चुनाव के पहले बजट पेश किया गया. तो ये तो चुनावी जुमले इसमें भी हो सकते हैं. और लगातार हर साल बजट पेश करने की आवश्यकता क्यों पड़ती है आपको? पिछले साल जो कुछ हुआ, कितने कामयाब हो गए आप उसमें? और क्या पिछले बजट में आपने किया था ऐलान कि हम डिमोनेटाइजेशन करेंगे? जिक्र किया था कभी? तो ऐसे बहुत सारी बातें होते हैं कि बजट तो बजट होता है, बीच में आपकी मनचाही बात आप कर सकते हो, कह सकते हो. और क्या इसीलिए आपको बहुमत चाहिए? शेतकरी आणि गरिबांसाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असल्याचं वित्तमंत्र्यांनी म्हटलं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती लागेल असं काहीही नसलेला हा अर्थसंकल्प असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. योजना कुणासाठी? तर शासनकर्त्यांसाठी. त्यामुळे एकच मागणी आहे की ह्या योजना बंद करा. कापसाला सरसकट 10,000 रुपये भाव द्या, सोयाबीनला 5,000 रुपये द्या आणि तुरीला 10,000 रुपये द्या. बजेटमध्ये घ्या की शेतकऱ्यांना देणारा भाव जो आहे तो भाव द्या. तुम्ही बाकीच्या योजना राबवू नका. बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी खूप मोठी तरतूद ठेवायला पाहिजे आणि बजेटमध्ये जेवढे बी शेतकरी आहे ज्यांना अपेक्षा आहे काही कराची, त्यांना यंत्रसामग्री जे काही आहे, हे बियाणं आहे, बियाणं तुम्ही चांगल्या पद्धतीचं बियाणं द्या. या बजेटचं शेअर बाजारानं मात्र भव्य स्वागत केलंय. जेटली बजेट मांडत असताना फ्लॅट राहिलेले निर्देशांक भाषण संपताच मोठ्या प्रमाणात उसळले. सेन्सेक्समध्ये सुमारे 400 अंशांची तर निफ्टीमध्ये 125 अंशांची वाढ पाहायला मिळाली. कंपनी करांमध्ये कोणती वाढ करण्यात आलेली नसतानाच फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड रद्द करण्याचा निर्णय शेअर बाजाराला भावलाय. प्रामुख्याने आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचडीएफसी, टाटा मोटर्स, गेल यासह बँकांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळते. अर्थ मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून मुंबई मनपा सत्ताधारी शिवसेनेवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. मात्र अर्थ मंत्रालयानं मुंबई मनपाचा कारभार पारदर्शक असल्याचं प्रशस्तीपत्र दिल्यानं भाजपच्या मुद्द्यातली हवाच निघून गेली आहे. पारदर्शक कारभारात अव्वल असल्याची होर्डिंग्ज शहरात लावण्याची शिवसेनेनं प्रशासनाकडे मागणी केली आहे. शिवसेनेच्या या प्रकाराची भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. बुडत्याला काडीचा आधार असल्याची टीका शेलारांनी केली. सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या आसरे गावचे शहीद जवान गणेश ढवळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावच्या शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. वाईच्या आसरे आंबेदरावाडीतल्या 29 वर्षीय जवान गणेश ढवळे यांचा जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात मृत्यू झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील गणेश ढवळे 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी असा परिवार आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनामधील शहीद जवान रामचंद्र माने यांच्या पार्थिवावर आज सांगली जिल्ह्यातील रामपूरवाडी या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा संकेत यानं त्यांना मुखाग्नी दिला. तत्पूर्वी लष्कराच्या वतीनं सलामी देण्यात आली. पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमनताई पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. रामचंद्र उर्फ नंदकुमार माने यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलगे आणि 2 भाऊ असा परिवार आहे. अकोल्यातील शहीद जवान आनंद गवई यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोल्यातील गीतानगरमधल्या स्मशानभूमीत या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी हजारो अकोलावासीय, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस आणि लष्करातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आनंद यांच्या पार्थिवाला त्यांचे वडील शत्रुघ्न आणि महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले मोठे भाऊ धनंजय यांनी भराग्नी दिला. यावेळी लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांकडून आनंद यांना मानवंदना देण्यात आली. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले होते. यात पंचशील नगर भागातील आनंद गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील मानागावचे संजू खंडारे या सैनिकांचा समावेश आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विदर्भातील पहिल्या डिजिटल शाळेचं उद्घाटन विभागीय समाज कल्याण उपायुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामुळे आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्थेद्वारा संचालित गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गोटी या गावात विदर्भातील पहिली प्राथमिक डिजिटल शाळा उभारण्यात आली. आता आदिवासी विद्यार्थ्यांनाही डिजिटल शाळेचा अनुभव घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकानं वर्गातील 7 विद्यार्थ्यांना पट्टीनं बेदम मारहाण केल्याची तक्रार मुलांच्या पालकांनी केली आहे. यवतमाळच्या गेडाम नगरात असलेल्या पंजाबराव देशमुख विद्यानिकेतन शाळेतील ही घटना आहे. प्रशांत जाधव असं शिक्षकाचं नाव आहे. जाधव हे 7व्या इयत्तेचे वर्ग शिक्षक असून त्यांनी होमवर्क केला नाही म्हणून 7 विद्यार्थ्यांना शिक्षा केली. मात्र ही शिक्षा अमानुष असल्याचा पालकांचा आरोप आहे. मुलं घरी आल्यावर दहशतीत होती. त्यांच्या पायावर मारहाणीचे वळ असून एका मुलाला नीट चालता देखील येत नसल्याचं पालकांनी सांगितलं. याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनाला तक्रार करून जाब विचारलाय. मात्र त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात वर्ग शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. एखाद्या भामट्यानं सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं घडत असतात. मात्र जनतेच्या संपत्तीचं रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचीच फसवणूक झाल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघड झाला. फसवणूक करणारा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द पोलीस कर्मचारीच आहे. पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची रक्कम घेऊन हा पोलीस कर्मचारी पसार झालाय. बबलू बागडे असं याचं नाव असून तो शहर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांना 25% जादा रक्कम देण्याच्या नावाखाली त्यानं चुना लावलाय. त्याच्याविरुद्ध कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसही त्याचा शोध घेत आहेत. वार्षिक फंड या नावाखाली प्रत्येकाकडनं 1000 रुपये 2000 रुपये तसं जमा करायचं प्रत्येक महिन्याला आणि एकदा म्हणजे वर्षातून एकदा त्यांना तो परत करायचा. सदर प्रकरणामध्ये वर्षाच्या पातळीवरती ते प्रकरण चौकशी केलं गेलं आणि चौकशीमध्ये असं निश्चित झालं की त्याने तो वार्षिक फंडचा जो पैसा होता त्याने तो परत केला नाही आणि त्याने इतरत्र त्या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. तर त्यांनी हा चिठ्ठीचा प्रकार केल्यामुळे वर्षांच्या आदेशानुसार त्यामुळे 400 गुन्हा दाखल केलेला आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत मी 1,20,000 जमा केले. तो म्हणे तुम्हाला 1.5 लाख देणार सप्टेंबर महिन्यात. आता त्यांनी परत दिसला पण नाही ना आला पण नाही ना फोन उचलत पण नाही माझा. नाशिक जिल्ह्यातील ओझर गावच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत इयत्ता 9वीचं शिक्षण घेणारा सौरभ मनोज कुमार या विद्यार्थ्याच्या शाळेतील मैदानावर खून करण्यात आला. त्याचाच वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं त्याचा धारदार चाकू खुपसून खून केलाय. सौरभ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मित्राची चेष्टा मस्करी करायचा, डोक्यात टपली मारणं, त्याला चिडवणं असे प्रकार सातत्यानं घडत होते. याबाबत शिक्षकाकडे तक्रार करण्यात आली होती मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दोघांमधला संघर्ष वाढत गेला. मंगळवारी त्यांच्यातील वाद तिरस्कार पराकोटीला गेला आणि अखेर दुपारी 4:30 वाजता पीटी पिरियड निमित्त वर्गातील विद्यार्थी खेळण्यासाठी मैदानावर आले असता या सौरभचा त्याच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन बालकानं चाकू छातीत खुपसून खून केला. मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे नजीक एक विचित्र अपघात झाला. मुंबईवरून गोव्याकडे निघालेल्या ट्रकवर अचानक महावितरणची विद्युत वाहिनी कोसळली. ती वाहिनी ट्रकवाला ओढत घेऊन गेला. मात्र त्याच वेळी याच मार्गावरून प्रवास करणारा मयूर देवरुखकर मोटरसायकल घेऊन रत्नागिरीहून चिपळूणला निघाला होता. मात्र ही तुटलेली वायर मयूरच्या गळ्याला जोरदार वेगानं घासून गेली आणि मयूरचा गळा कापला गेला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी सावर्डी येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी महावितरण कार्यालयाला याबाबत घेराव घालत जाब विचारला. 2 दिवसांपूर्वी याच वायर संदर्भात सावर्डे ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार दिली होती. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे निष्पाप मयूर देवरुखकरचा बळी गेला. मयूर हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका बिबट्याचा मृत्यू झालाय. चिपळूण कराड मार्गावरील पोफळी सय्यदवाडी इथं ही घटना घडली. बिबट्या रस्ता ओलांडत असताना या मार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनानं या बिबट्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याच्या मणक्याला मार लागला होता. 4 वर्षांचा बिबट्या मादी असून तपासणी करून या मादी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस इथल्या शासकीय विश्रामगृहात मराठी नाट्य कलाकारांचा अपमान झाल्याचा आरोप अभिनेते गिरीश ओक यांनी केलाय. तुझं आहे तुझं पाशी या नाटकाच्या प्रयोगासाठी ते ओरोस इथल्या शासकीय विश्रामगृहात थांबले होते. इथं ओक यांच्यासह 20 जणांची राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र प्रयोग सुरू झाल्यावर फोनवर त्यांना विश्रामगृह खाली करण्यास सांगण्यात आलं. प्रयोग सुरू असल्यामुळे त्यांनी प्रयोग संपल्यावर येतो असं सांगितलं. मात्र प्रयोगानंतर ओक या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांच्यासह सर्वच नाट्य कलाकारांचं सामान हे त्यांच्या खोलीतून बाहेर काढून ठेवण्यात आलेलं होतं. ओक यांच्याबरोबर नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर आणि रवी पटवर्धन यांच्यासारखे ज्येष्ठ कलावंत देखील होते. महिला कलाकारांचं सामान देखील रूमबाहेर फेकण्यात आल्याचा आरोप ओक यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांचे नातेवाईक या ठिकाणी राहायला आल्यानंच विश्रामगृहातून काढल्याचा आरोप ओक यांनी केला. दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी शेखर सिंह यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले असता त्यांनी ऑफिसमध्ये येणं टाळलं, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. लातूर शहरात पहिल्यांदाच भव्य स्वरूपात ऐतिहासिक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यात मुघलकालीन, शिवकालीन नाणी, दुसऱ्या महायुद्धापासून ते आतापर्यंत अनेक जुन्या दुर्मिळ नोटांचा समावेश होता.
लातूरच्याच प्रसाद माधवराव बागवे या तरुण विद्यार्थ्यानं हा छंद जोपासलाय. तब्बल 130 पेक्षा जास्त देशातील चलनी नोटा आणि अनेक दुर्मिळ नाणी, याशिवाय दुर्मिळ चाव्या आणि 3500 पेक्षा जास्त पोस्टातील तिकिटांचा संग्रह, ड्रॉइंग, पेंटिंग, स्केच अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा संग्रह त्यानं जमवलाय. त्यामुळे असिस्ट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रसाद बावगेच्या या अनोख्या छंदाची नोंद देखील झाली आहे. कृषी फाउंडेशन आयोजित भव्य ऐतिहासिक प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये ना इंडियन नोटा, त्यामध्ये सगळ्यात जुनी सर्व नोटा, ब्रिटिशकालीन नोटा, तसेच इंडियनमधले सर्व कॉईन वगैरे या प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यामध्ये परत त्यापेक्षाही जास्त म्हणलं तर सगळ्या देशातील नाणे, नोटा या प्रदर्शनामध्ये आम्ही भरवलेले आहे. त्यामध्ये आम्हाला बरंच काही पाहायला भेटतं आहे. कारण आपल्याला डे टू डे लाईफचे चलन किंवा करन्सी माहिती असते, पण खुशी ग्रुपने अरेंज केलेल्या प्रदर्शनामध्ये खूप 300-400 वर्षापासूनचे चलन आहे. शिवकालीन चलन व चोला राजाचे पण बरेचसे चलन अवेलेबल आहेत. चलन वर्ल्ड वाईड करन्सी पण आम्हाला इथे पाहायला भेटली. कंदीय पीक म्हणून लसूण हे एक महत्त्वाचं पीक आपल्या देशात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि कार्बोहायड्रेट हे यात घटक असतात. लसूण हे एक औषधी गुणधर्म असलेलं भारतीयांच्या स्वयंपाकघरातील गरजेची वस्तू आहे. त्यामुळे आता अधिक लसणीचं दर्जेदार आणि भरघोस उत्पादन घेता येईल असं नवीन वाण NHRDFनं विकसित केल्याची माहिती डॉक्टर RP सिंग यांनी दिली. आता औरंगाबादमध्येही यशस्वीरित्या झाले. औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये ऑर्गन रिट्राईव्ह आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट या दोन्ही प्रक्रिया पहिल्यांदाच पार पडल्यात. मराठवाड्यामध्येच हा प्रकार पहिल्यांदा झाला आहे. पहिले ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी मोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं. यात खर्चही फार होता आणि त्रासही फार होता. मात्र आता औरंगाबादसारख्या शहरामध्ये देखील ही सुविधा सुरू झाल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे. राज्यातील सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला. राज्यातील 100 सहकारी साखर कारखान्यांमध्ये 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केलाय. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. देवतारी त्याला कोण मारी असा प्रकार आज विक्रोळी स्थानकात सकाळी घडला. दिनकर कोंडिबा सकपाळ हे 65 वर्षीय व्यक्ती आजाराला कंटाळून विक्रोळी स्थानकात जीव देण्यास लोकल खाली झोपले, पण सतर्क लोकल चालक आणि RPFनं त्यांना जीवनदान दिलं. लोकल समोर कोणी व्यक्ती रुळावर झोपली असल्याचं चालकाला दिसताच त्यानं ब्रेक मारला. तोपर्यंत लोकलचा काही भाग त्यांच्या अंगावर जाऊन देखील ते वाचले. यावेळी RPFच्या अखिलेश सिंग या जवानानं इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढून घाटकोपर चौकीत आणलं. त्या ठिकाणी RPFचे उपनिरीक्षक ब्रिजेश कुमार यांनी त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केला. हा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झाला. बारशाच्या कार्यक्रमात छातीत गोळी लागून एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला. अंबरनाथ गायकवाड पाडा या ठिकाणी काल रात्री सत्यजित गायकवाड यांच्या घरी बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी DJ वाजत असल्यानं प्रतीक गायकवाड हा 13 वर्षांचा युवक ते पाहण्यासाठी गेला होता. मात्र अचानक गोळीबार झाला. त्यात एक गोळी प्रतीकच्या छातीवर लागल्यानं तो खाली कोसळला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान प्रतीक गायकवाड याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत. भाईंदरमध्ये झालेल्या आई आणि मुलीच्या हत्येचा छडा अखेर लागलाय. तिच्या प्रियकरानंच आई आणि मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. विनायक एपूर या आरोपीला पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली. 28 जानेवारीला दीपिका सनवी आणि तिची 8 वर्षांची मुलगी हेतल या दोघी मायलेकींचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दीपिकाचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं, त्यामुळे ती वेगळी राहत होती. दीपिका आणि आरोपी विनायक हे दोघं एकाच ठिकाणी काम करत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दीपिकाची नोकरी गेल्यामुळे ती विनायककडे पैसे मागत होती. याच पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी विनायकनं दीपिकाची गळा दाबून हत्या केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.